सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. पुणे शहरात सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीला शहरातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. या दिंडीत 5,000हून अधिक लोक सहभागी झाले होते. पुणे शहर अक्षरशः भगवेमय झाले होते. हा वेगळाच उत्साह सर्वांमध्ये संचारला होता. भिकारदास मारुती मंदिर येथून शंखनाद, धर्मध्वजाचे पूजन करून आणि पालखी पूजन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. पुढे शनिवार चौक, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक, लाकडी पूल मार्ग जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे दिंडीची सांगता करण्यात आली. परात्पर गुरू डॉक्टर आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते तसेच सर्व अन्य समविचारी संघटनेचे कार्यकर्ते या दिंडीस उपस्थित होते. नमस्कार, मी चैतन्य तागडे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हिंदू राष्ट्र अभियान राबवलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यनगरीमध्ये रविवार 15 मे रोजी या ठिकाणी भव्य हिंदू एकता दिंडीचं आयोजन केलेलं आहे. बांधवांनो, जो समाज संघटित असतो तो सुरक्षित असतो. त्यामुळे हिंदूंच्या एकीकरणाने या राष्ट्राचं भलं होणार आहे, विश्वाचं कल्याण होणार आहे, हिंदू राष्ट्राची स्थापना होणार आहे. याचाच भाग म्हणून पुण्यनगरीतील समस्त हिंदू संघटना, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती हे मिळून ही दिंडी आयोजित केलेली आहे. या दिंडीला या ठिकाणी पारंपरिक वेशामध्ये सर्वजण आलेले आहेत आणि वेगवेगळे पथकं यामध्ये सहभागी झालेली आहेत. ही दिंडी अतिशय भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही दिंडी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आहे. ही दिंडी हिंदूंच्या स्वाभिमानासाठी आहे आणि ही दिंडी सर्व हिंदूंसाठी आहे, या हिंदुस्थानासाठी आहे. आपण सर्वांनी या कार्यामध्ये, हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये तन मन धनानी, फुल न फुलाची पाकळी म्हणून सहभागी व्हावं असं मी या दिंडीच्या निमित्ताने आवाहन करतो. धन्यवाद.